तर मंडळी, आमच्या कोल्हापुरात कणी ही तेलावरची पुरणपोळी करतात आणि यात पीठ कमी आणि पुरण लय भरतात. मस्त टम्म फुगत्या आणि काटोकाट पुरण असते. बघितल्या वाटतंय आपल्याला काय हे जमायचं नाही, पण माझी मम्मी सुगरण. मी लहान असताना ती पोळ्या करायला बसली की तिच्या पोळ्याकडं नुसतं बघतच बसायचो. बघितल्या वाटायचं आपल्याला काय हे जमायचं नाही, पण माझ्या मम्मीची बनवण्याची पद्धत आणि तिने सांगितलेल्या छोटे छोटे टिप्स वापरून मी पहिल्या प्रयत्नात अशा मस्त मऊ लुसलुशीत काठोकाठ भरपूर पुरण असलेल्या या पोळ्या बनवल्या. आणि तीच सोपी पद्धत म्हणजेच कणिक कशी मळायची, पुरण कसं बनवायचं इथपासून ते पोळी कशी लाटायची आणि पोळी कशी भाजायची इथपर्यंत सर्व सोप्या पद्धतीत सांगितलं आहे. तसेच मस्त अशी कटाची आमटीही बनवली आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. नमस्ते, मी सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर या कोल्हापुरी पद्धतीच्या तेलावरच्या पोळ्या बनवण्यासाठी मी येथे 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली. ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. याऐवजी तुम्ही पातेल्यात शिजवून घेतली तरीही चालू शकतं. आता डाळ पहिल्यांदा 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ. त्यानंतर या डाळीमध्ये 1 कप डाळीसाठी मी 5 कप पाणी ॲड केलं, कारण या डाळीची येळवणी काढून आपण कटाची आमटी करणार आहे. त्यामुळे भरपूर पाणी घालायचं. आणि ही पुरणाची पोळी जरी गोड असली तरी चवीनुसार म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घालायचं, 1/4 चमचा हळद आणि डाळ चांगली शिजण्यासाठी 1 चमचा तेल घालायचं. त्यानंतर कुकरला डाळ लावल्यानंतर काही वेळा कुकरच्या टोपणामधून पाणी बाहेर येतं. त्यासाठी कुकरच्या टोपणावर जी रबर असते त्या पूर्ण रबरवर 1 थेंबभर तेल सोडून घ्यायचं आणि या टोपणावरती एक वायसरही असतो, त्यावरही 1 थेंबभर तेल सोडायचं. म्हणजे कुकरला शिट्टी झाल्यानंतर कुकरमधून अजिबात पाणी बाहेर येणार नाही आणि ओटा खराब होणार नाही. आता ही डाळ शिजण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि या कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊ. आता आपण 1 कप डाळ घेतली होती, त्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि 1/4 कप म्हणजे अगदी 2 मोठे फुल्ल चमचे मैदा घेतला. मैदा नाही वापरला तरीही चालू शकतं, पण मैद्यामुळे पोळी लाटताना अजिबात फाटत नाही. त्यामुळे अगदी थोडासा मैदा वापरला आहे. म्हणजे मैदा आणि गव्हाचं पीठ मिळून 2.25 कप पीठ घेतलं आहे. आता या पिठामध्येही चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ आणि कलरसाठी चिमूटभर हळद ॲड केली. तर मीठ आणि हळद घालताना माझ्या कॅमेऱ्यातून स्किप झालं, त्यासाठी क्षमस्व. आता सुरुवातीला हे मीठ आणि हळद पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडं पाणी घेत पीठ चांगलं मळून घेऊ. ही पोळीची कणिक मळत असताना एकाच वेळी जास्त पाणी घेऊन पीठ मळायचं नाही, कारण ही कणिक जितकी चांगली मळली जाईल तितकी पोळी लाटायला सोपी पडते. त्यामुळे अगदी थोडं पाणी घेत कणिक चांगली लवचिक होईपर्यंत मळून घ्यायची. तर कणिक बघा चांगली 6 ते 7 मिनिटं मी मळून घेतली आहे. आता ही कणिक जास्त पातळ नाही, पण या कणकीला चांगला लवचिकपणा येण्यासाठी, ताणली जाण्यासाठी आणि चांगली लूज पडण्यासाठी परातीमध्येच अशा पद्धतीने या मळलेल्या कणकीच्या गोळ्याला 4 ते 5 वेळेस आपटून मारून घ्यायचं. आणि त्यानंतर या कणकीवरती फक्त अर्धा चमचा तेल सोडायचं. परत एकदा कणिक मळून घ्यायची आणि कणकीला बघा किती लवचिकपणा आला आहे, मस्त लूज पडली आहे. आता या कणकीवरती झाकण ठेवायचं आणि 1 तास कणिक भिजू द्यायची. खरं तर ही तेलावरची पुरणपोळी बनवत असताना कणिक आणि पुरण बनवायला व्यवस्थित जमलं की पोळी लाटायला खूप सोपी आहे. आता इकडे कुकरला मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि यातील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर याचं टोपण काढून घेतलं आणि डाळीतील पूर्ण येळवणी निथळून काढण्यासाठी डाळ चाळणीमध्ये काढून घेतली आणि 5 मिनिटं चाळणीमध्येच ठेवून दिली. आणि डाळ पहा किती मस्त शिजली गेली आहे. बोटाने दाबल्यानंतर पूर्णपणे मॅश होते. या डाळीमध्ये अजिबात कच्चे कण राहिले नसले पाहिजे. पूर्णपणे सॉफ्ट डाळ शिजली गेली पाहिजे. आता ही डाळ परत मी कुकरमध्ये घालून घेतली आणि या डाळीतील फक्त 1 चमचा डाळ मी कटाच्या आमटीसाठी काढून घेतली. म्हणजे कटाच्या आमटीला मस्त दाटसरपणा येतो. आणि ही कुकरमधली डाळ गूळ घालण्याआधीच पळीने चांगली मॅश करून घेतली. डाळ चांगली शिजली गेली होती, त्यामुळे पटकन मॅश झाली. आता या डाळीमध्ये 1 कप बारीक केलेला गूळ ॲड केला. 1 कप डाळीसाठी 1 कप गूळ अगदी बरोबर मेजरमेंट आहे.
आता गूळ चांगला मिक्स केल्यानंतर गॅस चालू करायचं आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती गुळामध्ये ही डाळ चांगली शिजवून घ्यायची. सुरुवातीला गूळ पातळ झाल्यामुळे पुरण पातळ वाटतं, पण हळूहळू त्याला दाटसरपणा येतो. तर गूळ घातल्यानंतर मी 2 ते 3 मिनटं पुरण चांगलं शिजवून घेतलं आणि यामध्ये थोडंसं जायफळ खिसणीने खिसून ॲड केलं आणि अर्धा चमचा वेलची पावडर ॲड केली. पोळ्या मस्त सुगंधित आणि स्वादिष्ट बनून तयार होतात. तर डाळीमध्ये गूळ घातल्यानंतर पुरण कितपत शिजवायचं हे पूर्णपणे गुळावर डिपेंड असतं. कारण गूळ जर पातळ असेल तर पुरण थोडंसं पातळ होतं आणि पुरण जास्त वेळ शिजवावं लागतं, आणि गूळ जर हार्ड असेल तर पुरण पटकन बनवून तयार होतं. आता पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं, तर बघा, पुरणामध्ये चमचा ठेवल्यानंतर चमचा हलत नाही, म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. तसेच हे पुरण अगदी जास्त घट्ट होईपर्यंतही शिजवायचं नाही, कारण गरम असताना थोडंसं पातळ असतं आणि थंड झाल्यानंतर याला दाटसरपणा येतो. त्यानंतर हे पुरण अगदी गरम गरम असताना चाळणीवरती वाटून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर पटपट वाटलं जात नाही आणि व्यवस्थितही वाटलं जात नाही. तर पुरण गरम गरम असताना वाटल्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटात पुरण वाटून झालं. आता तेलावरच्या पुरणपोळ्या बनवत असताना पोळ्या भाजण्यासाठी तवा शक्यतो उलटा ठेवायचा, म्हणजे पोळ्या व्यवस्थित भाजल्या जातात. त्यानंतर तवा थंड असतानाच पूर्ण तव्याला वरून तेल लावून घ्यायचं, म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही. त्यानंतर पोळी लाटताना पोळपाटाला लाटण्याला चिकटू नये म्हणून पोळपाट आणि लाटण्याला दोन्हीलाही तेल लावून घ्यायचं. आता कणिक मळून जवळपास 1 ते 1.5 तास झाला आहे आणि कणिक पहा किती मस्त ताणली जाते आणि मस्त लवचिकही बनली आहे. तर ही पोळीची कणिक 2 हातामध्ये पकडून ताणवून पाहायची. मस्त ताणली गेली की पोळ्या लाटायला खूप सोपं जातं. आणि ही कणिक अशी ताणली जात नसेल किंवा लवचिक बनली नसेल तर परत अजून थोडा वेळ मळून घ्यायची. आता पोळ्या लाटायला घेतल्यानंतर पुरण पूर्णपणे थंड झालेलं असलं पाहिजे, कारण गरम पुरणाच्या पोळ्या लाटल्या तर पोळ्या फाटू शकतात. तर बघा, पोळी बनवण्यासाठी या कणकेचा मी अगदी छोटासा गोळा बनवून घेतला आणि या गोळ्याच्या डबल पुरणाचा गोळा बनवून घेतला. तुम्ही जर पहिल्यांदा पोळ्या बनवत असाल तर पुरण थोडंसं कमी वापरा. तर बघा, पुरणाचा गोळा किती मोठा बनवला आहे मी आणि कणकीचा गोळा अगदी छोटा आहे. आता या कणकीच्या गोळ्यामध्ये हा पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आणि हा जो कणकीचा गोळा आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित पुरण भरलं गेलं की पोळी लाटायला व्यवस्थित जमते. हा कणकीचा जो गोळा आहे तो बोटाच्या साहाय्याने थोडासा पसरट करून घ्यायचा, म्हणजे पारीच्या आकाराचा करून घ्यायचा आणि यामध्ये हा पुरणाचा गोळा भरून घ्यायचा. तर पहा, मी डाव्या हातामध्ये कणकीची पारी पकडली आहे आणि उजव्या हातामध्ये पुरणाचा गोळा. हलक्या हाताने पारी वरच्या साईडला खेचायची आणि हलक्या हाताने पुरण पारीमध्ये भरून घ्यायचं. आता पहा, पुरण भरून अर्धवट गोळा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने साईडने वरच्या साईडला कणिक खेचून घ्यायची आणि पुरण गोळ्यामध्ये पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर गोळा बनवला तर ही पोळी अजिबात फाटत नाही. अगदी कोणीही ही पोळी लाटू शकतं. आता या गोळ्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हलक्या हाताने बोटाने दाबत ही पोळी थोडीशी पसरवून घ्यायची. यामुळे काय होतं, गोळ्यामध्ये भरलेलं पुरण अगदी पोळीच्या काठापर्यंत जातं. आणि त्यानंतर पोळी लाटायला घ्यायची. पोळी लाटत असताना लाटण्याला जास्त दाब द्यायचा नाही, तर हलक्या हाताने थोडीशी लाटून घ्यायची. अगदी छोटीशी पोळी लाटून झाली की यावरती तेल सोडायचं आणि पोळी पलटून घ्यायची. त्यानंतर पोळी लाटत असताना पोळीच्या बरोबर सेंटरला लाटणं ठेवायचं आणि हलक्या हाताने पोळी काटाच्या साईडला लाटत यायचं. अगदी हलक्या हाताने लाटायचं आणि प्रत्येक वेळेस पोळपाट फिरवत राहायचं. आणि सर्वात शेवटी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळपाट एका हाताने फिरवत फक्त काटाने पोळी लाटून घ्यायची आणि मोठी करून घ्यायची. यामुळे पोळीचे काठ अगदी पातळ लाटले जातात आणि पोळी मस्त टम्म फुगते. तर अशा पद्धतीने आपण कितीही मोठी पोळी बनवली तरी अजिबात फाटत नाही. तर माझ्याकडे छोटा पोळपाट होता त्यामुळे मी छोटी पोळी बनवली आहे. तर पहा, पोळी उचलण्यासाठीही लाटणंच वापरतात. तर एका साईडने पोळी उचलून या लाटण्यावर ठेवायची आणि लाटणं फक्त गोल फिरवून घ्यायचं आणि जशी लाटण्यावरती पोळी उचलली त्याच पद्धतीने तव्यावरती सोडून द्यायची. आता पोळी भाजताना तवा जास्त गरम करायचा नाही आणि कमी गरमही करायचा नाही. जास्त गरम झाला तर पोळी पटकन करपली जाते.
आणि तवा व्यवस्थित तापला गेला नाही तर पोळी व्यवस्थित फुलतही नाही आणि भाजतही नाही. आता पोळी तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने पोळी फुलल्यानंतर पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनेही पोळी चांगली भाजून घ्यायची. आणि पोळी पहा अगदी काठोकाठ टम्म फुगली आहे. आता ही भाजलेली पोळी उचलण्यासाठीही लाटण्याचाच वापर करतात. लाटण्यावरती अशा पद्धतीने घ्यायची आणि एखाद्या जाळीवर काढून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून घेतल्या आणि या पोळ्या पहा अगदी ओठानेही खाता येतील इतक्या मऊ लुसलुशीत आणि काठापर्यंत पुरण भरलेल्या मस्त स्वादिष्ट डेलिशियस बनून तयार होतात. आणि या गरमागरम पुरणाच्या पोळीवरती साजूक तुपाची धार असेल तर या पोळीचा स्वाद अजून दुगणा होतो. आणि ही पोळी पाहना हाताच्या चिमटीनेही तुटली जाते इतकी मऊ लुसलुशीत. आणि यामधलं पुरण कोरडंही नाही आणि अगदी ओलसरही नाही, अगदी परफेक्ट. त्यानंतर या पुरणाच्या पोळीसंग कटाची आमटी लागते की. चला तर पटकन कटाची आमटीही बनवायला घेऊयात. तर ही कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण मसाले भाजून घेऊ. 1 चमचा धने, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा खसखस आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला. आता हे सर्व जिन्नस पहिल्यांदा कोरडे चांगले भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खरं तर ही कटाची आमटी जास्त दाटसर झाली किंवा जास्त मसाले झाले तर याला अजिबात टेस्ट लागत नाही. त्यामुळे मसाले थोडे बेतानेच घालायचे. आता मसाले भाजून झाले की पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालायचं आणि यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा लांब आकारामध्ये कट करून ॲड केला. आता कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा ॲड केला आणि चांगला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत कांदा, लसूण आणि आलं भाजून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि या तेलामध्ये सुक्या खोबऱ्याचे 8 ते 10 बारीक चिरलेले तुकडे ॲड केले. आता हे खोबऱ्याचे तुकडेही चांगले सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले. तर मी जवळपास 1 लिटर कटाची आमटी बनवणार आहे, त्यासाठी इतके मसाले भाजून घेतले. आणि मी ही कटाची आमटी जास्त दाटसर बनवत नाही, त्यामुळे हे इतकेच मसाले घेतले आहेत. तुम्हाला जर जास्त दाटसर आमटी आवडत असेल तर यामध्ये अजून जास्त एक्स्ट्राचा मसाला घेऊ शकता. आता सुरुवातीला तीळ, जिरे, धने आणि सुकं खोबरं हा सुका मसाला वाटून घ्यायचा. बारीक असा वाटून झाला की त्यानंतर यामध्ये कोथिंबीर, कांदा आणि लसूण ॲड करायचा. अशा पद्धतीने मसाला वाटल्यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो. आता हे परत एकदा चांगलं वाटून घ्यायचं. आता हाही मसाला पहिल्यांदा कोरडा वाटून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करू. यामुळे मसाला अगदी बारीक गंधासारखा वाटला जाईल आणि आमटी छान दाटसर एकसारखी बनून तयार होते. आता मसाला वाटून झाल्यानंतर आपण जी कटाच्या आमटीसाठी येळवणी ठेवली होती त्या येळवणीमध्ये 1 चमचा शिजलेली डाळ मॅश करून यामध्ये ॲड केली. तसेच ही अर्धा लिटर येळवणी होती, यामध्ये अजून अर्धा लिटर पाणी ॲड केलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल मध्यम गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम स्लो केली. आता या तेलामध्ये 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली. तसेच आपण बनवून घेतलेला मसालाही ॲड केला. तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने ॲड केली. तर ही कटाची आमटी बनवत असताना तेलामध्ये आपण पहिल्यांदा कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकतो, त्यामुळे तेल मध्यम गरम ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करायची. त्यामुळे कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर करपली जाणार नाही. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकली आणि मंद गॅसवरतीच मसाला 1-2 मिनटं फक्त भाजून घेतला, कारण हे मसाले आपण पहिल्यांदा भाजून घेतले होते. आणि या मसाल्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये येळवणी ॲड करायची. तर मी येथे अर्धा लिटर येळवणी आणि अर्धा लिटर पाणी अशी 1 लिटरची आमटी बनवली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता ही आमटी चांगली स्वादिष्ट आणि टेस्टी बनण्यासाठी आमटीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं आमटी चांगली शिजवून घ्यायची. ही कटाची आमटी जितकी जास्त वेळ शिजेल तितकी या आमटीला जास्त टेस्ट येते. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि मस्त चमचमीत अशी कटाची आमटी ही तयार झाली. आणि ही कटाची आमटी पहा जास्त दाटसरही नाही आणि अगदीच पातळही नाही.
तर ही अशी कटाची आमटी खूपच स्वादिष्ट बनते आणि या तेलावरच्या पुरणपोळ्याही अगदी परफेक्ट सुंदर सुबक अशा बनवून तयार होतात. चला तर माझ्या या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. थँक्यू. बाय बाय. परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन.